श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री नवनाथ भक्तिसार पोथी त्यामधील अध्याय 34 जरूर ऐका. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रघुत्तमा, आराध्य होसी प्लवंगमा, जटायू नामी विहंगमा, मुक्तिदाता रक्षक तू. तरी आता कथा प्रसंगा, पुढे बोलवी नवरस प्रसंगा, जेणे ऐकुनी श्रोतये अंगा, अनुभवतील महाराजा. मागील अध्यायी करविले बोलणे, मचिंद्राचे भूमंडळी शरीर आणून, वीरभद्र मारुनी केला भस्म, दानवांसह रणांगणी. तरी आता पुढे कथा, वीरभद्र निमाल्या उमाकांता, सहज गुण आठवणी चित्ता, पुत्र मोहे विष्टला. मुख वाळुनी झाले म्लान, अश्रू लोळले दोन्ही नयनी, परी न बोले काही जटावेष्टुनी, पुत्र मोहे स्पुंद तसे. मनात म्हणे हा हा पुत्रा, परता धैर्य लावण्य गात्रा, विद्या संपन्न सर्व अस्रा, जाणता एक होता सकी. आहा कैसा दैवहीन हातीचे, गेले पुत्र निधान, अकाय असोनी अपारगण, तया सरसी न पवती. एक इंदू खगी अनसता, अपार उड्ड गुण असोनी वृथा, देवी वीर भद्राविन सर्वथा. हीन तेजे वाटती, की मयुरा सर्वांगी डोळे, परी देखण्याचे मंदावले बुबुळे. देवी वीर भद्राविन गण विकळे, सर्व माते भासती पै. की गात्रे सकळ चांगुलपणी, अंगी मिरविला लावण्य खाणी, परी एक घ्राण गेले सांडुनी, सकळ विकळती होती. तैसे माझ्या वीरभद्राविन, सकळ विकळ दिसती गण. आहा वीरभद्र माझा प्राण, परत्र कैसा गेला सोडुनी. ऐसे म्हणून मनींच्या मनात, पंचानन आरंबळत, ती चिन्हे जाणुनी गोरक्षनाथ. चित्ता माझी कळवळला, मनात म्हणे बद्रिकाश्रमाते, माते बैसविले तया गुरुनाथे. तै रात्रंदिवस उमाकांत, मजसाठी श्रम पावे. माये समान पाळुनी लळा, माता रक्षी जेवी बाळा. तरी ऐसा स्वामी चित्त कोवळा, पुत्र मोहे विष्टला असे. आहा तरी म्या उपकार, काय हो केला अनिवार. ऐसा स्वामी शिनविला हर, दुःख तुंबळ देऊनिया. ऐसे म्हणून स्वचित्तात, पाया लागे गोरक्षनाथ. म्हणे पुत्र दुःखावरी मोह विष्टत, चित्त तुमचे झाले हो. तरी वीरभद्रा ते, आता उठवीन परी ऐस्ता आणाव्या ओळखून. येथे राक्षसांचे झाले कंदन, राक्षस असती मिरविती. त्यात वीरभद्रांच्या असती, मिसळल्या कृपामूर्ती. म्हणून संशय वाटे चित्ती, वीरभद्रा ते उठवावया. जरी ऐसिया मिसळल्या नाथा, संजीवनी प्रयोग जपता. सकळ राक्षस उठतील मागुता, म्हणून चिंता व्यापिली. ऐसे बोलता गोरक्ष जती, नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती. वीरभद्राच्या सकळ असती, ओळखून काढीन मी. माझे गण आहेत जितले, ते आसनी भोजनी भले. मम नामी रत झाले, काया वाचा बुद्धीने. तरी चित्तबुद्धी अंतःकरणी, वीरभद्र नामी गेला वेष्टुनी. जागृत सुपुक्त स्वप्नी, वेष्टीला असे मम नामी. ऐसे बोलुनी शंकर, रणभूमीत करी संचार. मग तेथे अस्त उचलून सत्वर
करणी आपुल्या लावितसे. ऐशिये परी शोध करिता वीरभद्र जेथे पडला होता, तेथे जाऊनी अवचट हसता अस्ती उचली तयाच्या. अस्ती उचलुनी करणी लावित, तव त्या अस्ती मंद शब्द करीत. शिव शिव म्हणूनी शब्द येत, शिव करणी तत्वता. मग त्या अस्ती पंचाणने गोळा केल्या परीक्षेने. जेथे होता गोरक्षनंदन, तेथे आणूनी ठेविल्या. मग तो विद्यार्णव केसरी, भस्म चिमुटी कवळुनी करी. वीरभद्र नामी साचोकारी, संजीवनी स्मरला असे. होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण, वीरभद्र उठला देह धरून. म्हणे माझे धनुष्य बाण, कोठे आहे सांग की. व्यापले अपार राक्षस कोटी, ती तुके मारीन आता जेठी. उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी, प्रतापाने दाविन. ऐसे वीरभद्र बोले वचन, करी धरी पंचानन. म्हणे बापा आलताशीन, व्यर्थ बोलाचा न करी. मग हृदयी कवळुनी नेते त्या ते, सांगितला सकळ वृत्तांत. उपरी म्हणे उमाकांत, स्नेहनाथी धरावा. मग गोरक्षा आणि वीरभद्र जेठी, उभयतांची करविली भेटी. उपरी म्हणे स्नेहपोटी, उभयतांनी रक्षावा. उपरी 72 कोटी 84 लक्ष, शिवगण प्रतापी महादक्ष. ते वायुचक्री असता प्रत्यक्ष, उतरी गोरक्षक तयांसी. मग सकळ समुदाय एक करून, जाते झाले गोरक्ष नमुन. एरीकडे राव त्रिविक्रम, राज्यवैभवी गुंतला. गोरक्ष सकळ शवमांदूस, रक्षण करी शिवालयास. तो त्रिविक्रम राव दर्शनास, अकस्मात पातला. राव देखता गोरक्षासी, प्रेमे मिठी घाली ग्रीवेसी. निकट बैसोनी त्यासी, सर्व वृत्तांत विचारी. मग शवाचा जो झाला वृत्तांत, तो सकळ त्याते केला श्रुत. होताची तळमळ चित्तांत, मचिंद्रांच्या लागल्या. मग गोरक्षासी बोले वचन, धैर्य धरावे काही दीन. धर्मनाथांते राज्यासन, देऊनी येतो लगबगे. ऐसे बोलुनी प्रजाधान, ऐसे बोलुनी प्रजानाथ. स्वगृही आला त्वरिता त्वरित, बोलावुनी मत्रिकांते. विचारते घडविले, मग पाहुनी उत्तम दीन. महीचे राव घेतले बोलावून, राज्यपती स्वहस्ते अभिषेक करून. धर्मराज स्थापिला, याचकांची देऊनी अपार धन. आणि भूपान लागी दिदली भूषणे, परम स्नेहे बोळवून. बंदीजन सोडविले, यासही लोटला एक मास. राव त्रिविक्रम आपल्या मंदिरी खास, देह सांडूनी शिवालयास. तत्क्षणी पातला एरीकडे रेवती सती, सहज गेली साज सदना प्रती. म्हणे महाराजा हे नृपती, अजूनी का हो निजलात. परी तिथे न बोले काही, मग हलवूनी पाहे स्वहस्ता प्रवाही. तव ते प्रेत मिरवले देही, पाहोनी शोका वही वाटे. रेवती शोक करिता तुंबळ, ऐकुनी धावला धर्मनाथ बाळ. मंत्री प्रजा सेवक सकळ, हंबरडा बहु उठला. तो वृत्तांत शिवालयासी, जनमुखे आला गोरक्षापाशी. मग सिद्ध करुनी भस्म चिमुटीसी, संजीवनी प्रयोजी. अस्ति मांस प्रयोजित, देह संगीन झाला त्वरित. संगीन होता मचिंद्रनाथा, समय पावला रिघावया. मचिंद्र देही संचार होता, उठुनी बैसला क्षण न लागता. एरीकडे राव प्रेत, स्मशान वाटिले आणिले. प्रेत आणिले स्मशानी, त्रिवर्ग पहावया निघाले मुनी. तो रेवतीने दृष्टी पाहुनी, शोध आणविला तयाचा.
करुणी रायाचे दहन, स्नाना गेले सकळ जन, परी धर्मराज दारुण, शोक करी अद्भुत पै, शोक करी तरी कैसा, सोडून प्राणाचा भरवसा, लोकबोधिता न ए भासा, आरंबळत असे आक्रोशे, उत्तर क्रिया झालिया उपरी, न राहे रुदन त्याचे परी, अन्न पाणी वर्जुनी शरीरी, प्राण देऊ म्हणतसे, मग मायेचा मोह अत्यंत, त्याते नेऊनी परम एकांतात, म्हणे बाळा शोक का व्यर्थ, पितया करिता करीतोसी, तरी आता बाळ तुझा पिता, चिरंजीव आहे महीवरुता, प्रत्यक्ष जाऊनी शिवालयी आता, निज दृष्टी विलोकी, तव पित्याचे मच्छिंद्र नाम, चिरंजीव आहे प्रत्येक उत्तमोत्तम, ऐसे ऐकता राजोत्तम, पिसा कैसा म्हणतसे, मग प्रवेशादी सकळ वार्ता, सांगती झाली निजसूत, धर्मराया ऐकुनी तत्वतः, तुष्ट झाला शरीराते, मग शीघ्र घेऊनी कटक भार, शिवालयी आला अति सत्वर, भावे नमुनी नाथ मचिंद्र, शिबिकासनी वाहिला, नेऊनी आपले राजभजनी, सेवा करतसे प्रीती करुनी, मग तो एक संवत्सर येथे राहुनी, पुढे तीर्था चालिला परी धर्मनाथ, परम झाला शोकाकुलित, म्हणे ताता तव सांगाते, मीही तीर्था येतो की, या उपरी बोले मच्छिंद्रनाथ, बाळा 12 वर्षी येऊ येथे, मग जोग देऊ गोरक्ष हाते, तू ते सवे नेईन मी, आता रेवतीची सेवा करून, भोगी आपुले राज्यासन, जेथे रेवती तेथे प्राण, माझा असे हो बाळका, तिची सेवा केली याने, संतुष्ट आहे माझे मन, ऐसे करुनी समाधान, त्रिवर्ग तेथुनी निघाले, मग तीर्थाटनी भ्रमण करीती, येऊनी पोचले गोदाटकी, धामनगर काननपुटी, येऊनिया पोचले, ग्रामनाम ऐकुनी काणी, गोरक्षाचे अंतःकरणी, स्मरण झाले कृषीधर्मी, माणिकनामी ऋषांचे, मम मचिंद्रांते सांगे समस्त, अडबंग भेटला एक तेथे, मी प्रसन्न होता आपल्या चित्ते, काही वर न वेतो, मग तीर्थाटनी भ्रमण करीती, येऊनी पोचले गोदाटकी, धामनगर काननपुरी येऊनी पोचले, ग्रामनाम ऐकुनी काणी, गोरक्षाचे अंतःकरणी, स्मरण झाले कृषीधर्मी, माणिकनामी कृशांचे, मम मचिंद्राते सांगे समस्त, अडबंग भेटला एक तेथे, मी प्रसन्न होता आपल्या चित्ते, काही वर न वेतो, मग मुळापासूनी तयाचे कथन, मचिंद्रा केले निवेदन, मचिंद्र ऐकुनी वर्तमान, म्हणे पुन्हा आता पहावा, मग शेत सुमार धरुनी चालता आले त्रिवर्ग पावली, तो माणिक नामे निश्चय बळी, काष्टा समान देखिला, मौळी विराजे वेष्टन, बाबऱ्या रुळती मही कारण, नखे जुळक मट केली होऊन, मांस दिसेना तीळ भरी, अस्ति त्वचा झाली एक, पोट झाले पुष्टी स्थायिक, दृष्टी लावून या देख, मंत्र जप करीतसे, ऐसी पाहता तपाकृती, गोरक्ष धन्य म्हणते चित्ती, मग नमुनी मचिंद्रा प्रती, अडबंग हाची म्हणतसे, मग निकट येऊनी त्रिवर्गजन, बोलते झाले तया कारण, म्हणती आता तपोधन, पूर्ण तप करी कारे, एरू वचन त्यात देत, तुमचे यात काय जात, धरुनी आपला शुद्ध पंथ, गमन करावे येथून या, जे जे बोले मचिंद्रनाथ,
तया वाकडेपणे उत्तर देत. मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्राते, हा अडभंग असे महाराजा, तरी याचे आता हित युक्तीने करीतो पैसा स्वस्त. मग तरुच्छा येनिकट तेथ मच्छिंद्र जाऊनी बैसला. चौरंगा आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मोज पाहत. गोरक्ष जाऊनी पैतेथ आहा आहा म्हणतसे. आहा म्हणोनी वाणी म्हणे, ऐसा महिते तुझ्या स्वामी, आम्ही देखिला नाही नयनी. तपोनिधी आगळा हो, समुद्र वलयांकित, पृथ्वी ही पाहिली आहे समस्त. परी ऐसा तपोनाथ देखिला नाही निज दृष्टी. तरी ऐसा स्वामी योगमुनी, याचा अनुग्रह घ्यावा कोणी. गुरु झालिया ऐसा प्राणी, दैव अपार मिरवतसे. तरी आता असो कैसे, गुरु करावा आपणास, ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा. म्हणे स्वामी कृपा करून, मज अनुग्रही गुरु होऊन. एरू बोलणे म्हणून अडभंग म्हणे तयासी, बेटा एवढा थोर झाला, अद्यापि अक्कल नाही त्याला. गुरु करू म्हणतो आम्हाला, मूर्खपणी आगळा हा. मग मजला गुरु करू पाहशी, तरी तुची का बेट्या होईनाशी मजसी. ऐसे म्हणून स्वमुखासी तया करणी लावितसे. कर्ण लागता गोरक्षाननी, सज्ञान मंत्र ब्रह्मखाणी. परमकृपे करणी फुंकुनी, सनाथ केला क्षणार्धे. मंत्र पडता कर्णपुटी, त्रैलोक्याची आली दृष्टी. स्थावर जंगम एकथाटी, ब्रह्मरूप भासले. मग अर्धा अर्धी सकल ज्ञान, झाला बृहस्पती समान. मग सांडूनी आपुले तपसाधन, गोरक्ष चरणी लागला. मग गोरक्ष भस्म शिक्त प्रयोगुनी भाळी चर्ची सांग. तेने करुनी सर्वांग शिक्तवान मिरवले. मग धरुनी शीघ्र तयाचा हस्त, वृक्षाखाली आणि नाथ. म्हणे महाराजा कृपावंत, अडभंग हाची ओळखावा. हसुनी बोले मच्छिंद्र मुनी, या अडभंगाते अडभंग नामी. पाचारावे सर्व येथुनी, साजूकपणी या वाटतसे. मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास, नाथ दीक्षा दिदली खास. मग शीघ्र घेऊनी व्यासंगास, तीर्थालागी जातसे. मार्गी जाता सत्विद्येसी, सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी. आपुल्या समान शस्त्र असरेची, अडभंग तो मिरवला. असो ऐसे 4 जण, 12 वर्ष तीर्थाटन. करुणी पुन्हा प्रयाग कारण, 4 सूर्य पातले. एरीकडे धर्मरायासी, पुत्र झाला सतेजरासी. वडिलांचे नाव ठेविले त्यासी, त्रिविक्रम म्हणोनिया. 4 प्राज्ञिक ग्रामी येता, श्रुत झाले धर्मनाथ. मग कटक भारेसी शिबिके तत्वतः, बैसोनिया आणिले सदनासी. मग ऋती भित्त सघन, करुणी तोषविले मच्छिंद्र मन. मग त्रिविक्रम सुता राज्य स्थापुन, दीक्षा घेतली योगाची. माघ मासी पुण्यतिथी, द्वितीयेसी धर्मराजाची बीज म्हणती. ते दिवशी गोरक्ष जती, अनुग्रह देत तया ते. या उपरी देव मिळवणी स्वर्गीचे, आणि प्रजा लोक त्या ग्रामीचे. मिळवणी चोज अनुग्रहाचे, मोहळे रचली अपार. अनुग्रह झाल्यावरती, सकळ बैसोनी एक पंक्ती. गोरक्ष कवळ घेऊनी हाती, सर्वामुखी ओपितसे.
मग तो आनंद परमजेठी, पाहुनी धावले सुरवर थाटी, तेही प्रसाद पाओनी शेवटी, तुष्टचित्ती मिरवले परी करीती भाषण, ऐसाची प्रसाद जन्मोजन्मी, प्रति संवत्सरी असावा पूर्ण, इच्छे लागी वाटतसे. ऐसे बोलता सुरवर सकळ, ऐकोनी बोले तपोबळ, माझे नाम घेऊनी केवळ, अर्पा जगा प्रतिवर्षी. धर्मराजाची बीज म्हणूनी, उत्सव करावा तुम्ही सगन, याची नीती कुम्हारा सांगोनी, कवळो पाहे जगासी. मंत्र स्फुरला म्हणून स्फुरमाण, सकळ तुम्ही बोला वचन, अंबलीपणे शक्ती समान, सदैव करा उत्सव. ऐसे महाराजा गोरक्ष बोलता, मानवले सुरवरांच्या चित्ता, मग प्रतिवर्षी आनंद भरिता, महा उत्सव करीत. तैपासुनी सहजासहज, जगी मिरवतेसे धर्मनाथाची बीज, हे वृत्त आचरल्या महाराजा, तुष्ट होतसे गोरक्ष. पूर्वी किमयागार ग्रंथात, स्वयं बोलिला गोरक्षनाथ, की बीजेचे जो आचरील व्रत, शक्तिमान आपुल्या, तयाचे गृही दोष दरिद्र, रोग भोगादी विघ्नेंद्र, स्वप्ना माझी संसार अभद्र, पाहणार नाही निज दृष्टी. प्रत्यक्ष रमा सुखे सुरगणी, त्या गृही होईल गृहवासिनी, मग दोष दारिद्र्य तया अवणी, स्पर्शावया येईना. असो महात्म्य वदावे किती, ते प्राज्ञिक पावले सुख संपत्ती, जैसी कामना वेधेल चित्ती, तोची अर्थ पावेल. ऐसा गोरक्ष तया कारण, बोलिला आहे मूळ ग्रंथी वचन, तैसे येथे केले लेखन, विश्वासाते वराकी. असो तेथे महोत्सवास, करून धर्मनाथा नाथ दीक्षा देऊन, तेथोनी निघाले 5 जण, नरशार्दूळ ते ऐका. नाना तीर्थे करिता महिसी, अभ्यासिले सद्विद्येसी, शाबरी सहस्र अस्रासी, प्रवीण केला महाराजा. मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन, दृश्य केला उमारमन, धर्मराज तया स्वाधीन, तपालागी बैसविला. 12 वर्षाचा केला नेम, तपा बैसला नाथ धर्म, एरू तेथुनी 4 जण, तीर्थालागी चालिले. 12 संवत्सर तीर्थे करून, पुन्हा पहिला बद्रिकाश्रम, मग तेथे मावंदे अति दुर्गम, बद्रिकाश्रमी मांडिले. सकळ देव सुरवरांसहित, पाचारुनी घेतले तेथ, मावंदे झाल्या पूर्णवराते, देवनी देव गेले पै. मग तो धर्मराज सवे घेऊन, फेरी करती तीर्थाटन, आता पुढे ऐका कथन, रेवन सिद्धनाथांचे. पूर्वी 88 सहस्र ऋषी, झाले आहेत विधी वीर्यासी, त्याची समयी रेत महिसी, रेवातिरी पडियेले. रेवातिरी तेही रेवेत, रेत पडिले अकस्मात, चमस नारायण संचार करुनी त्यात, देहद्वावारी मिरवला. बाळतनू अति सुकुमार, बाला किरणी मनोहर, उकरडा लोळे महीवर, ठेहे ठेहे म्हणूनिया. तो त्या काननी ऋषी एक, उत्तम नाम सहन सारुक, तो घट घेऊनी न्यावया उदक, रेवातिरा पातला परी अकस्मात, येता झाला बाळ जेथ सहज, चाली पुढे चालत, बाळ दृष्टी देखिले. बाळ परम अति सुकुमार, कांती कर्दळी गाभाभर, पाहुनी तयांचे अंतर,
विव्हळ मोहे झाला असे, मग घट ठेवणी मही लागी, धावणी तांतडी उचली वेंगी, मोहे कवळुनी हृदय भागी, अतिस्नेहे धरिलेसे, आधीच सहन सारुक नामाने, तेथे देसी काय ओने, आवडीने करुनी मुखचुंबन, कुरवाळीत प्रीतीने, मग रिक्तपट भरुनी आडी, क्रामांत आला हरुषा पाडी, सदनी प्रवेशुनी आवडी, कांते लागी बोलतसे, म्हणे जीव लगे इजया दिन, माते मझाला धातू हेस, तरी शिवलते लागी ध्रुम, कुंभापरी मिरवला, सहज गेलो उदकाते, रेवा तिरी वाळवंटीत, आपणा ईश्वरे दिदला सूत, वंशावळी मिरवावया, ऐसी एकांता कांता गोष्टी, म्हणे कोठे मज दाव दृष्टी, तव तो काढुनी वस्त्रपुष्टी, कर संपुटी देतसे, तवती कांता उत्तम मनाम्यामी, धार्मिक बुद्धी संसार धामी, देखता देह धर्मी हर्ष सिंधू लोटला, जैसा पूर्ण चंद्रदृष्टी, दृश्य होता उदधी पोटी, आनंद भरुनी तोय दाटी, उचंबळा दाटसते, की दरिद्रियासी मांदुस होय दर्शन, मग तयाचा आनंद वर्णिल कोण, तेवी उत्तम मनोधर्म, आनंद दरी मिरवितसे, बाळ धरुनी हृदय संपुटी, चुंबन घेत स्नेहाचे पोटी, मग तैल उदकी म्हणून शेवटी, पालखाते घातले, तेचे ताणुले होते घरी, निजविला योगी तया शेजारी, स्तनपान केलिया उपरी, बाळ निजे पालखी, असो ऐसे नित्य बाळ संगोपी ममते, रेवन नाम ठेवणी त्याते, मोहे करुनी सांभाळी, रेवा तिरी बाळ रेवेत, सापडले म्हणून त्याते, रेवन नाम साधुकवंत, सहन सारुक ठेवणिया, असो रेवन नाम याचे संगोपन, करिता उभयंता पालन, ऐसे लोटता बहुत दीन, प्रपंच रहाटी करीतसे, 12 संवत्सर प्रपंच रहाटी, कृषी कर्म विद्या पाठी, पूर्ण झाला आवता जेठी, पित्याहुनी आगळा, नांगर वर खरली पेरण, काक पक्षादी करी रक्षण, ऐसा कृषी कर्मी निपुण, रेवणनाथ झाला असे, तो कोणे एके दिवशी, उठुनी मागले प्रहरनिशी, ऋषभ सोडुनी काननासी, चारावयासी चालिला, चांदणे पडले असे सुदृढ, दृश्य होतसे महीची वाट, सुदृढपणे गोचरवात, निज चक्षुते होतसे, दादा म्हणून ऋषभापाठी, हाकीत चालिला आहे जेठी, तो अनुसया चित्तकारत्न वाटी, पुढे झाले अकस्मात, परी तो महाराजा अत्रिनंदन, पवन वेंगे न तयाचे नमन, नेमिले ठाई करुणी स्नान, गिरनार पर्वती जातसे, पायी खडावा सुशोभित, एक अंचल अंगी शोभतसे, शुभ्र कौपिन विराजित, कंठ तया वेष्टुनी, मौळी विष्टल्या असती जटा, दाही मिशा रंग पिंगटा, सकळ ज्ञानी यांचा वरिष्ठा, कनक कांती शोभतसे, ऐसा महाराजा अत्रिनंदन, जो त्रितय देवांचा अवतार पूर्ण, अति लगबगे करीत गमन, पुढील नेम मानुनिया, तो मार्गावरी अकस्मात, ऋषभ गमन देखत, ऋषभा आड रेवणनाथ, दृष्टी नाही आतळला, मानव गती तेने देखून, पुढे आला अत्रिनंदन, सहजिस्तती ऋषभा मागून, पावले ठेवी चालावया, तो सर्वा मागील ऋषभ पूर्ण, शरीरे मिरवे शिथलपण,
तया आड नाथ रेवन बाळतनू चालतसे तो ऋषभा मागे येत दत्त ऋषभ बुजोनी पुढे पळत मागे अंतरता दे रेवळनाथ त्यावरी दत्त आदळला उभय देही कामपणी ऐक्य झाली देहधरणी परी स्पर्श होता अंतःकरणी ज्ञानदीप उजळला विमूढपणी कृषी कर्मात अज्ञान सर्वापरी वर्तत सदा बैसणे अरण्यात अबुद्धीपणे वर्ततसे परी दत्तात्रयांचा स्पर्श होता पूर्वजन्मांते झाला देखता चित्ती म्हणे मी महीवर असता कवन स्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राज्ञिक चमसमान ऐसे असुनी कृषी कर्म येथे करीत बैसले वंद्य असता तिही लोकात आता कोणी ओळखीना माते सदा काननी झालो रत अहितकामी प्रपंच ऐसे देही झालिया ज्ञान मग स्तब्ध धरुनी राहे मौन परी धडक बैसता अत्रिनंदन कोण तू ऐसा पुसतसे कोण तू ऐसे पुसता दत्त करिता झाला प्रणिपात म्हणे महाराजा या देहात अंश असे तुझा की तुमचे देही त्रिदेवांचे अंश परी सत्यगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परमकष्टे कष्टलो तरी आता क्षेमोदयास उदित कराजी महापुरुष सनाथ करुनिया या देहास महिलागी मिरवावे ऐसे बोलोनी दृढोत्तर चरणी मौळी अर्पी प्रेमे करुनी म्हणे मज सनाथ केल्या वांचुनी कदा न सोडी तुम्हा ते ऐसे वदुनी वांगवटी सदृढपणी देत मिठी परी आदरे प्रेमपोटी दत्त जेठी मिरवला तयाचा तपाहुनी भक्ती आदर सदृढपणी निश्चय पर मग कमंडलू ठेवणी महीवर मौळी कर स्थापितसे भाळाखाली घालुनी हात उठविला रेवन्नाथ मनात म्हणे हासनाथ पूर्वीचाची असे की हा नावा माझी असे एक नाथपंथी अवतार दोंदिक चमसनमा नारायण प्रतापार्क महीवर विराजला तरी आता याते सनाथ करुणी वाढवावा नाथपंत कृपे ठेवूनी मौळी हस्त केला अंकिता आपुला कृपे मौळी ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणाल कास यासाठी उदार झाला नाही अनुग्रहा तरी चित्ती योजिता झाला दत्त भक्तश्रम यासी घडले नाहीत तरी काही देही प्रायश्वस्त घडून यावे याते तरी भक्तिश्रम पडता सांग उपदेश मग द्यावा अव्यंग मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्ममिस्तती मिरवेल हा ऐसे म्हणून अनुग्रहारहित कृपा मौळी ठेविला हस्त परी भक्ती लागी रेवन्नाथ काय करी महाराजा एक सिद्धीची कळा त्याते सांगता झाला कृपावंत असता बीज रोपुनी किंचित दृष्टी ठेविल पुढारा जैसे अर्भका देऊनी धन पिता मिरवी व्यवसाया कारण मग तयांचे पुढे चांगुलपण निज दृष्टी पाहतसे किंवा महित मेळवण घालूनी पाहती दुग्धा कारण की पत पाहतसे देऊनी धन सावकार कुळाते तेवी सहस्राश्रय करुणी महिमान सिद्धीचे सांगुनी तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञावंते महाराजे परी ती कळा होताची प्राप्ती रेवन झाला आनंद भरित मग प्रेमे मनमुनी अनुसयासूत बोळविले तत्क्षणी परी विरह मानुनी चित्ती
चालता झाला कानना प्रती, परी अंतरला आपल्या हिती, निज पदा ते पाहावया. जैसे कोंडवळ्या कांची, देता भूत होतसे राजी, तैसा अल्पसिद्धी माझी, तुष्ट झाला तो पुरुष. परम लाधली होती धनी, परंतु दवडिली अज्ञानपणी, खापरासाठी चिंतामणी, सोडून दिदला हातीचा, की सुरा लागुनी परम गोड, सोडली अमृत रसाची चाड, की निर्मळपणी पाहुणी दगड, परिसहा तिचा सोडिला. तेवी प्रत्यक्ष नाथ रेवन, भुलला सिद्ध प्रकरणे करून, सिद्धी बुद्धी अत्रिनंदन, हातीचा सोडिला नायके. असो ऐशी संप्रदायायुक्ती, निस्पृह पातला आपुल्या शेती, तेथील कथा होईल श्रोती, पुढीले अध्यायी ऐकावी. धुंडीसूत नरहरी वंशी, सांगेल तुम्हा श्रोतियांसी, संत कृपे नामदेहासी, मालू ऐसे म्हणती तया. स्वती श्री भक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, चतुश्री अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 34, ओव्या 181. नवनाथ भक्तिसार, चतुर्शीते अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय अलख निरंजन. तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.